राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या संदर्भात बारामती दौऱ्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामतीमध्ये आलेले आहेत। सर, जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। खऱ्या अर्थाने आता तुम्ही बारामती दौरा करताय, काय नेमकं नियोजन आहे? कारण जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, बघतोय बारामतीमध्ये कुणा कुणाच्या पाठीचा कणात ताट आहे आणि कुणा कुणाला लोकशाही समजली आणि कुणी कुणी आपण फक्त मत द्यायला जन्म नाही घेतला तर आपला सुद्धा प्रतिनिधी होऊ शकतो, हे कुणा कुणाच्या डोक्यात आहे ते बघायला आम्ही आलोय। आणि जे कार्यकर्ते निवडणूक लढतील आणि जे पक्ष निवडणूक लढतील त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या बारामतीच्या पंचायत समितीमध्ये आवाज उठला पाहिजे। यासाठी आम्ही जे कार्यकर्ते लढतायत त्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही आहोत हे सांगायला मी बारामतीमध्ये आलोय। कोणाला सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लढता? जे लढतील ते सगळे भाजपने जीवाच्या आकांतानं, भाजप जाऊ द्या, एखादा कार्यकर्ता जीवाच्या आकांतानं लढतोय, भाजपनं तिकीट दिलंय, कार्यकर्ता आमचा आहे, त्याचा संघर्ष बघितला जायला नाही, त्याच्या पाठीशी पण आम्ही उभं राहू। कारण आम्ही आता राजकीय मूव मध्ये नाही येतो, आम्ही सामाजिक आंदोलक म्हणून आमची भूमिका आहे। आम्हाला आजपर्यंत आम्ही जन्म घेतलाय, मी जन्म घेतल्यापासून आम्ही फक्त सामाजिक प्रश्नावरच मांडतोय। आम्ही कधी कारखाना मिळाला पाहिजे म्हणून मांडलो नाही, आम्ही कधी आमदार खासदार झालो पाहिजे म्हणून मांडलो नाही, आम्ही कधी लोकशाहीचा अर्थच समजून घेतला नाही। बाबासाहेबांनी सांगितलं तो राज्यकर्ते व्हा आणि आम्ही झालो मत देणारे। हे जे आमच्या बोडक्यावर बसलेले आहेत ना, त्यांना बोडक्यावरनं खाली उतरवायसाठी बारामतीच्या या ग्राउंड फील्ड वरती आम्ही फिरत आहोत। कुठली विकास आघाडी घेऊन तुम्ही? बारामती परिवर्तन आघाडी। बारामती मधला शोषित असेल, वंचित असेल, पीडित असेल, बसपा असेल, काँग्रेस असेल, रासप असेल, कोण शकाप असेल, कोण असेल, जो लढणारा कार्यकर्ता तो त्याच्या बरोबर आम्ही। खर तर बारामतीमध्ये 2 गटामध्ये पवार कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे। तसं कुठले 2 गट? पंधरे आणि निंबे। हे बघा, बारामतीमध्ये पवार कुटुंबियातला जर एखादा माणूस उभा राहिला तर त्याचा पराभव करण्याची जिम्मेदारी आमची। पार्थ पवारला मावळामध्ये जे आसमान दाखवलं तेच आसमान बारामतीच्या पवारांच्या पुढच्या पिढीला पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये दाखवू। अरे एकदा जाहीर करा, लाजा वाटू दे तुम्हाला थोड्याशा। घरात सगळं, राज्यसभा घरात, लोकसभा घरात, विधानसभा घरात, सगळं तुम्हालाच, पण आम्ही कशाला जन्म घेतलाय? अरे शेतकऱ्याचा, शोषिताचा, वंचिताचा, दलिताचा, बहुजनाचा, अल्पसंख्याकाचा कधी काय सभागृहात जायचं नाही? असे काय तुम्ही तीर मारलेत? अशी कुठली पीएचडी केली तुम्ही की सगळी पदं तुम्हाला दिली पाहिजेत आणि तुम्ही आमच्यावर राजकारण केलं पाहिजे? पैसा तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही बिल्डर लोकांबरोबर, कारखानदाराबरोबर पार्टनरशिप केली म्हणून? हे विकासाचा भुलभुलैया आहे, हा विकासाचा भुलभुलैया आहे। हे इथल्या सर्वसामान्य माणसाला आम्ही समजावून सांगायला आलोय। बारामती मधली जनता लढणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, ही राज्यकर्त्यांची निवडणूक नाही। अरे उलट पवार फॅमिलीने पुढे येऊन सांगायला पाहिजे की पवार फॅमिलीतला एकही माणूस या निवडणुकीत उभा राहणार नाही। राज्यात खरं तर महानगरपालिकेचा निकाल लागला, दोन्ही राष्ट्रवादीला अपयश आलेले आहे, कसं पाहता येते? दादाला कात्रजचा घाट दाखवलेला आहे, पिंपरी चिंचवड मधनं बाहेर काढलेला आहे। त्यामुळं दादानं आता कुशीत गाजरं खाण्याऐवजी थोडीशी काय आता बोलत नाही, तुम्ही नक्की सत्तेत आहात का नक्की विरोधात आहात हे एकदा महाराष्ट्राला सांगा। त्या ठाकरे बंधूंनी एकत्रित येऊन किमान महाराष्ट्राची आब तरी राखली आणि जनता राहिली उभी त्यांच्या पाठीशी। आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, अहो तो एकत्रच होते। माझे सगळे फुटेज काढा मागचे। पवार फॅमिली कधीही विरोधात नव्हती, 2 गट नव्हते, त्यांनी नुकसान मात्र उद्धव ठाकरेंचं केलं, बाळासाहेब ठाकरेंच्या मुलंच। आता खरं तर आता बारामतीमध्ये पवारांचा बालेकिल्ला समजला जातो, तुम्ही कशा पद्धतीने कडवी देऊन देणार आहे? बालेकिल्ला वगैरे काय असतो? इथं काय सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का पवार? म्हणजे बालेकिल्ला वगैरे काय नाही। बारामती मधल्या जिरायती भागातला सुपे परगणा असेल, मोडाळा असेल, ही इकडची जी काही 25-30 गाव आहेत, पळशी असेल, ह्या लोकांना प्यायचं पाणी पवार देऊ शकत नाहीत। पुन्हा पंचायत राज मध्ये त्यांना निवडून द्यायचं, रस्ता देऊ शकत नाहीत, त्या लोकांना परत निवडून द्यायचं। त्या पवार फॅमिलीला परत पुढच्या म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांच्या बोखांडी बसायला युगेंद्र पवार, पार्थ पवार हे असले आणून ठेवणार का? आणि पार्थ पवारचा उद्योग काय? दारू काढायची आणि 500 रुपये
हजारो कोटीची जमीन घ्यायची, हे आता परत पंचायत समिती जेडपी मध्ये तुम्ही पटवणार. त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबामधल्या माणसांना माझं सांगणं आहे, बाबा हो, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी तरी संघर्ष करा, संघर्ष. अरे संघर्षाचा इतिहास लिहिला जातो. एक माणूस निवडून आला, एक बारामती नगर परिषदेमध्ये एक माणूस आला, 4-5 अपक्ष आले, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. आणि भले भले दांडगे निवडून आले, इथं किती 5-25 निवडून आले असतील. कोण विचारतो खातं कोण यांना? कारण दादाच्या आशीर्वादानं आलो. हे हे एक कुठंतरी समजलं पाहिजे सर्वसामान्य माणसांना, आणि लढाऊ कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे, असं आव्हान माझं या बारामतीकरांना असेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बारामती परिवर्तन आघाडी स्थापन करून आता येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये ताकदीने उमेदवार उभा करून निवडून आणण्याचं आश्वासन देखील त्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.